साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या खून हटल्याप्रकरणी जिल्ह्यामधील एका आमदाराबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वक्तव्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र याबाबत तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संबंधित वक्तव्याचं खंडन केलं. सीआयडीच्या मार्फत या घटनेचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान निखिल वागळे यांच्या या वक्तव्याच्या विरोधामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचे 25 जानेवारी रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्थानिक नागरिकांचा हवाला देत या हत्याकांडामधील टोळी ही अहमदनगरचे आमदार यांच्याशी संबंधित आहे असं खळबळजनक वक्तव्य केलं. त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. आणखी एक प्रसंग, आज मुंबईमध्ये वकील संघटनांचं धरणं होतं. राहुरीला एक प्रकार घडला. त्याविषयी राहुरीला एका वकील पतीपत्नीचं अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव. कोणी केलं हे अपहरण आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिक नाव घेतलं आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचं. आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत, लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे. तर या संग्राम जगताप टोळीचं नाव घेत आहेत आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहेत, हे लक्षात घ्या. राहुरीसारख्या भागामध्ये वकील दाम्पत्याचं अपहरण होतं, खून होतो. आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईत येऊन तेव्हा त्या धरण्यावर पोलिसांनी लाठीमार केला. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मात्र या वक्तव्याचं खंडन केलंय. यामधील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा विकृत प्रवृत्तीचा आहे. केवळ खंडणीसाठी त्यानं हे कृत्य केलं आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळून आलंय. टोळीमधील आरोपी सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे, बबन मोरे हे सर्व राहुरी तालुक्यातील आहेत. जिल्ह्यामधील एका आमदार यांच्याशी त्यांचा कुठलाही संबंध तपासामध्ये आढळून आला नाहीये अशी माहिती संजय ठेंगे यांनी दिली आहे. राहुरी पोलीस स्टेशन गुरण 75/2024 हा जो गुन्हा आहे हा दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी घडलेला असून त्याची दाखल तारीख 27 जानेवारी 2024 च्या रात्री 2:39 तो दाखल आहे. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास आम्ही केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला 4 आरोपी अटक करण्यात आलेले होते, जे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आलेली होती आणि 5वा आरोपी कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे यास अटक करण्यात आलेली होती. दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर 4 साथीदारांच्या मदतीने त्या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या मयत दाम्पत्याचं जे वाहन आहे ते कोर्टात लावलेलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत जो 31 जानेवारी 2024 पर्यंत आम्ही तपास केलेला होता. नंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग झाल्याने पुढील तपास सीआयडीचे डीवायएसपी श्री वाजे साहेब पुढील तपास करत आहेत. या आढाव हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप, तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं कुठंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाहीये. याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे 10-11 गुन्हे आहेत. त्याच्यामध्ये 2-302 गुन्हे त्याने केलेले आहेत. आणि त्या मुख्य आरोपीने
याच्यातील पीडित दाम्पत्य ज्या गावचं रहिवासी मानोरी गावचं त्याच्यातील शुभम संजित महाडिक याच्याशी संधान साधून पीडित दाम्पत्याला पाथर्डी येथे आपल्याला बेलसाठी जायचंय असं भासवून त्यांना त्या ब्राह्मणे गावाच्या शिवारामध्ये तिथे नेलेलं आहे आणि तिथे अगोदर सुरुवातीला पुरुष वकील यांना नेलेलं होतं, मिस्टर आढाव यांना नेलेलं होतं आणि ते खंडणी द्यायला तयार नसल्यामुळे यातील आरोपी शुभम संजित महाडिक याचा त्या महिला वकील जे आहेत त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांना आपल्याला मोठा देवीला घ्यायला जायचं असं सांगण्यास भाग पाडून त्यांनाही तिथे घेऊन आलेले होते आणि मग त्या दोन्ही दाम्पत्यांना तिथे टॉर्चर करून त्रास देऊन नंतर त्यांच्या राहते घरी नेऊन तिथे त्रास देऊन नंतर परत पुन्हा गाडीमध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या दोन्ही प्रेतांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीत करण्यात आलेली होती. ही जी टोळी आहे तिचा संबंध आमदार जगतापची टोळीशी आहे? नाही, याच्यामध्ये टोळी प्रमुख हा किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुसिंग हाच आहे. जोपर्यंत तपास केलेला आहे त्या तपासावर सध्या 31 जानेवारी पासून ह्या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वाजे साहेब तपास करत आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.